विंचूर या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये 10 जानेवारीला चिमुकल्यांचा किलबिलाट आणि खरेदी विक्रीचा उत्साह पाहायला मिळाला. निमित्त होतं बाल आनंद मेळाव्याचं. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता त्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे धडे आणि अर्थकारणाचे धडे मिळावेत या उद्देशानं या आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्काउट गाईड उपक्रमांतर्गत हा बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश जेवघाले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या आनंद बाजाराचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, वस्तू आणि कलाकृतींचे स्टॉल्स लावत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या बाल व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित केलं. विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आर्थिक साक्षरता आणि संघभावना वाढीस लागावी हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राचार्य नंदकुमार देवडे यांनी सांगितलं. कार्यक्रमाचं औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त विंचूर परिसरातील पत्रकारांचा विद्यालयाच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर पाटील आणि पत्रकार कादरी यांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेचं महत्त्व समजावून सांगितलं. मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी साकारलेला हा आनंद मेळावा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता त्यांना भविष्यातील व्यवहार ज्ञानाचे धडे देणारा ठरला. आज आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य ते विकसित होण्यासाठी इयत्ता 5वी ते 10वी या वर्गांचा बाल आनंद मेळावा, आनंद बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या बाल आनंद मेळाव्याचं दुग्ध शर्करा योग म्हणजे आपण 6 जानेवारी पत्रकार दिन या ठिकाणी साजरा करत असतो. ज्या लोकशाहीचे जे 4 आधारस्तंभ आहेत त्यातला हा एक सर्वोत्तम असं पत्रकारिता. या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आपण आपल्या विंचूर पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. सत्कार झाल्यानंतर कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचं पूजन या सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं. त्यानंतर बाल आनंद मेळाव्याचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लावलेले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या मंडई त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या. त्यामध्ये भाजी मंडई असेल, खाऊगल्ली असेल, विविध जादूचे प्रयोग असतील, अशा सर्व प्रकारचे उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या सर्व मान्यवरांना दाखवले. तसेच स्टॉलचं उद्घाटन झाल्यानंतर या सर्व मान्यवरांनी सर्व प्रकारचे खाऊगल्लीतून वेगवेगळ्या प्रतिकृती ज्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या होत्या त्या सर्व प्रतिकृतींचा आस्वाद या ठिकाणी या सर्व मंडळींनी घेतला. तसंच भाजीपाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा विद्यार्थ्यांनी आणलेला होता. त्या सर्व मान्यवरांनी या भाजीपाल्याचं त्या ठिकाणी भाजीपाला त्या ठिकाणी कसा विद्यार्थी विकतात त्याचं निरीक्षण त्या ठिकाणी केलं आणि निरीक्षण करता करता पूर्ण भाजीपाला त्यांनी विकत पण त्या ठिकाणी घेतला. पुनश्च एकदा या आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व पत्रकार बंधूंचं विद्यालयातर्फे या विद्यालयाचा प्रमुख म्हणून, या संकुलाचा प्रमुख म्हणून मी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.